नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. आज आपण MPSC जाहिरात क्रमांक 48 आणि 114, 115, 112, 13 या संदर्भात थोडी माहिती घेणार आहोत. अनेक विद्यार्थ्यांचे अतिशय वेगवेगळ्या कमेंट्स आल्या होत्या. त्याच्याचं काहीतरी स्पष्टीकरण द्यावं, काहीतरी तुमचं समाधान व्हावं, हा या व्हिडिओ तयार करण्यामागचा उद्देश नाही आहे. तर आपलं योग्य काय आहे, जरी सत्य हे कडू असलं तरी देखील आपण ते स्वीकारलं पाहिजे किंवा आपण डोळस पद्धतीनं त्याच्याकडे पाहिलं पाहिजे, यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ आवडला तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याबरोबरच आपल्या मित्रमैत्रिणीला ही लिंक व्हिडिओची शेअर करायला विसरू नका. जे प्राध्यापक भरतीची तयारी करत आहेत, खूप कदरलेत, परीक्षा कधी होणार, काय होणार, त्यामुळे त्यांना निश्चितच पाठवा, त्यांना फायदा होईल. मग आपण अनेक प्रश्न विद्यार्थ्याचे येत असतात, त्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. अभ्यासक्रम कधी येईल? पहिला तुमचा प्रश्न आहे की अभ्यासक्रम कधी येईल? सर, अभ्यासक्रम आणखी आलेला नाही, 1.5 वर्ष झालं आहे, कधी येईल? परीक्षा कधी होईल? का होणारच नाही आहे? का मुलाखत कधी होईल? मग आपल्याला कधीही लवकर हवं असतं, म्हणजे आपल्याला शेवायचा भात किंवा आपण कोणतीही एखादी भाजी टाकली की लगेच आपल्याला म्हणजे ती भाजी शिजूस तर दम नसतो, टाकली शिजणारच आहे, तसंच आहे. त्यानंतर MPSCने 1.5 वर्षाचा कालावधीमध्ये काय केलं? झोपा काढल्या का? हे सर्व प्रश्न आता हे बघा. 5वा प्रश्न आहे, सातत्य कसं ठेवावं? आमच्याकडे संयमच नाही आहे, तर आमचा संयम ढळतो आहे, मग काय करावं? विश्वास कसा ठेवावा आयोगावर? का सर्व म्हणजे आपणच अविश्वास ठेवला तर कसं होणार? ह्या सर्व तुमच्या 6 प्रश्नांचं उत्तर आता खाली मिळेल. कान उघडे करून ऐका. वरील सर्व प्रश्नांचे उत्तरं. पहिला प्रश्न आहे की सर, परीक्षा कधी होईल किंवा अभ्यासक्रम कधी येईल? बघा, मी अनेक विद्यार्थ्यांना फोन करायला सांगितले होते. आयोगामध्ये मीही फोन केला, तर काही विद्यार्थ्यांना त्यांनी उत्तरं दिले की अभ्यासक्रमानुसार म्हणजे विषयानुसार अभ्यासक्रमाचं काम चालू आहे, त्याच्यामुळं आम्हाला वेळ लागेल. 22 विषय आहेत पेपर 14 संदर्भात, आणि पेपर 15 संदर्भात 33 विषय आहेत. तर जे असेल ते, पण मी ज्यावेळेस कॉल केला होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्हाला जी अपडेट आहे ती अपडेट वेबसाईटवरच जाहीर केलं जाईल, आम्हालाही ते सांगता येणार नाही की अभ्यासक्रम कधी येईल. तर माझा एक अंदाज आहे की मार्चच्या म्हणजे या महिन्यात कधी, म्हणजे आजपासून उद्यापासून अभ्यासक्रम कधीही पार पडला जाऊ शकतो. आता अभ्यासक्रमाची योजना काय आहे याच्यावर जास्त भाष्य करणं अयोग्य ठरेल, कारण की विषयानुसार काही विद्यार्थ्यांना त्यांनी प्रतिक्रिया दिल्यात की आम्ही विषयानुसार अभ्यासक्रम बदलतो आहे. त्यामुळं आपण आपल्या विषयाचा, मी यापूर्वी सांगतो की आपल्या विषयाचा अभ्यास करा. दुसरा प्रश्नाचं उत्तर आहे की अभ्यासक्रम जाहीर झाल्यानंतर साधारण किती महिन्यानं परीक्षा होईल? तुमचा अभ्यासक्रम जाहीर झाल्यानंतर जास्तीत जास्त 3 महिने ते घेतात परीक्षेसाठी. लगेच तुम्हाला सेंटर आणि तुमचं तारीख काय असेल ती कळवली जाते. त्यामुळे परीक्षा होणारच आहे, आणि परीक्षाही त्याची तारीख आपल्याला 3 महिने आधी कळते. त्यामुळे अभ्यासाला वेळ मिळतो अभ्यासक्रम जाहीर झाल्यानंतर. त्यानंतर पुढच्या 2 महिन्यामध्ये मुलाखत लागते. परीक्षा झाल्यानंतर लगेच दुसऱ्या 2 दिवसामध्ये ॲन्सर की येते, परत सेकंड ॲन्सर की येते, आणि त्याच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी रिझल्ट लागतो. साधारणतः 2 महिन्याची प्रक्रिया गृहीत धरा. त्यानंतरनं मॅटमधील, आता ही परीक्षा का लांबली? आयोगाला काही काम नव्हतं का? तर बघा, मॅटमधील हे प्रकरण होतं, आपल्या सर्वांना माहिती आहे, आरक्षणाचं. तर SEBCचं आरक्षण खुलं करण्यासाठी वेळ लागला, त्याचे फॉर्म भरून घ्यावं लागलं, त्याची स्क्रुटनी करावी लागली, त्याच्यामुळं बी वेळ लागलेला आहे. त्यामुळे एकच कारण, आयोगाकडं रेग्युलर परीक्षेचंही प्लॅनिंग असतं. त्यानंतर 2 जे सदस्य आहेत आयोगाचे ते रिटायर झालेले आहेत, आपण बघू शकता. त्यामुळे थोडं त्यांना वेळ लागला असेल. पण बघा, जर आपणास उच्च पदापर्यंत जायचं असेल तर तेवढ्या उच्च कोटीचा संयम आणि सातत्य आपल्याकडं असणं आवश्यक असतं. एक मी माझं उदाहरण सांगतो. एक माझे मित्र होते, जे माझे आधीचे स्टाफ मेंबर होते. तर त्यांची मिसेस, ज्यावेळेस पुण्यामध्ये ते आले होते, मराठवाड्यातलेच ते मित्र आहेत, तर त्यांची मिसेस होती. ते मित्र चांगल्या कॉलेजला जॉबला होते माझ्याबरोबर, पण त्यांची मिसेस ही एका BEd का DEd कॉलेजला होती, आणि तिला 8,000 रुपये पगार होता. किती? 8,000 महिन्याला 8,000 रुपये पगार होता, आणि जॉब चालू होता. तिथंही जॉबच्या ठिकाणी काही आपण स्वर्गसुख नसतं, तिथंही स्पर्धा असते, तिथंही राजकारण असतं. तर त्यांनी खूप त्रास होत होता, आणि त्यांनी डाएटची MPSC मार्फत 2015ला जाहिरात आली होती बघा, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची. आणि त्यामध्ये त्या मॅडमनी क्लास 1साठी अर्ज केला. क्लास 1, क्लास 2 आणि प्राचार्य या 3 प्रकारच्या पदाची एकच जाहिरात होती. अभ्यासक्रम एकच होता, काही जणांना माहीत असेल, आणि OBCमधून महिलाची एकच जागा होती. तर त्या मॅडमचं सिलेक्शन झालं OBCमधून, जिथं एकच महिलाची जागा होती. त्यांचं म्हणजे त्यांनी 8,000वरचा जॉब करत होत्या, आणि त्यांनी सोडाव का नको म्हणून निर्णय घेतला,
आणि त्यांच्या मिस्टरांनीही त्यांना सपोर्ट केला की सोडून दे, 8,000 कुठं हे करते, आणि जॉब सोडला. फक्त 1.5 महिना ते 2 महिना अभ्यास केला आणि त्या परीक्षेचा निकाल लागला सप्टेंबर 2016ला. परीक्षा मेमध्ये झाली होती, इंटरव्ह्यू जुलैमध्ये ऑगस्टमध्ये झाले आणि रिझल्ट लगेच सप्टेंबरमध्ये लागला. तर सप्टेंबरमध्ये रिझल्ट लागला आणि त्या रिझल्टमध्ये त्या OBCमधून सिलेक्ट झाल्या. त्यांचा पहिल्या महिन्याचा पगार, ज्या मॅडमचा पगार 8,000 होता त्यांना 93,000. तर ते स्टाफ मेंबर सांगत होते 93,000. ज्यावेळेस आकडा बघितला अकाउंटवर, 8,000चा आकडा कुठं, 93,000चा आकडा कुठं. तर एवढी बायको खुश झाली. ते म्हणले की त्याला जेवण करण्याचं द्या, म्हणजे तहानभूक जे म्हणतो ना आपण, म्हणजे MPSC मार्फत सिलेक्शन झालं. आणि विशेष म्हणजे त्यांची नांदेडला पोस्टिंग झाली होती, पण पती पत्नी एकत्रीकरणातून त्यांनी पुण्याला, आता साधारणतः त्यांची जॉईनिंग 16च्या एंडिंगला झाली होती. 16 म्हणजे जवळपास 8-9 वर्ष झालं ते पुण्याच्या SCRTमध्येच कार्यरत आहेत. म्हणजे मला सांगायचं आहे, संयम ठेवला तर आपला कोणतीही गोष्ट शक्य आहे. 8,000वरचा नोकर करायची तुम्हाला आयुष्यभर, का संयम ठेवून 93,000, म्हणजे त्यावेळेस, आता तर लाखाच्या पुढेच असणार आहे असिस्टंट प्रोफेसरची पगार. तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं हे तुम्ही निश्चित करा. संयम ठेवून सामोरं जायचं आहे का संयम ढळून आपल्याला परीक्षेचा अभ्यास सोडून द्यायचा आहे, हा तुमचा निर्णय आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण, एक मित्र होता माझा, MPSC मार्फतच तो आधी क्लर्क म्हणून लागला होता मंत्रालयामध्ये, आणि जाहिरात आली डाएटची. त्याला खेळाडूमधून होता तो, आणि विशेष म्हणजे त्याला काहीच माहीत नव्हतं. मी माझं जे पुस्तक होतं डाएटचं, मी पुस्तक काढलेलं होतं, क्वेश्चन्स त्यातले 17 प्रश्न जशाच तसे आहेत, तुम्ही कुठेही उपलब्ध आहे ते पुस्तक. तर त्यामध्ये त्याला मी फक्त माझं पुस्तक पाठवलं गिफ्ट म्हणून, एमएडचा क्लासमेट असल्यामुळं, आणि त्यानं त्याचाच काय अभ्यास केला असतील काय माहीत नाही. त्याचे 100 प्रश्नापैकी त्याचे 28 प्रश्न बरोबर आले, आणि त्याचे चुकलेले किती माहीत नाही, पण त्याचे मार्क टोटल झाले होते बघा, 28 मार्क त्याचे आले होते. 200 पैकी 28 मार्क पडले. आणि नंतरनं त्याला इंटरव्ह्यूला 21 मार्क, त्याला खेळाडू असल्यामुळे ओपन खेळाडूची जागा होती. 21 मार्क इंटरव्ह्यूला, बाउंड्री इंटरव्ह्यूला पास झाला तो, आणि 21 आणि 49 मार्कावर त्याचं सिलेक्शन झालं. खेळाडू होता, त्याचा मला परत फोन आला, सर माझं सिलेक्शन झालं, आता काय करू, घेऊ का नको, मी इथं क्लर्क आहे, माझी पोस्टिंग होईल परत क्लास 2मधून. मी त्याला घ्यायला सांगितली बिंदास. मला त्यातलं माहीत नाही. आता क्लर्क म्हणून 4-5 वर्ष इथं मुंबईमध्ये जॉब केला आहे, मला मुंबई बरी वाटते. पण मी सांगितलं तू ते सोडून दे, क्लास 2ची पोस्ट आहे, भविष्यामध्ये तू क्लास 1 होतील, तू ते स्वीकार कर. त्याला स्वीकार केलेला, आणि त्याची पोस्टिंग झाली होती गडचिरोलीला. 3 वर्ष तिथं केलं. नंतरनं तो आता सध्याला धाराशिवला जॉब करत आहे. मला सांगायचं तात्पर्य की काळ कसाही बदलतो, फक्त तुम्ही सातत्यपूर्ण आणि संयमानं पुढं परीक्षेला गेलं पाहिजे. हे 2 उदाहरणं खूप महत्त्वाचे आहेत. त्यातून तुम्हाला काय घ्यायचं आहे ती घेऊ शकता. आता पारदर्शकता, तर हे जे मी आता सांगितलेत, कोणीही, मी स्वतः अनेक माझे मित्र वेगवेगळ्या प्रशासकीय पदावर आहेत, तहसीलदार, नायब तहसीलदार, डिप्टी कलेक्टर, DYSP. तर त्यांनी कुठंही, अतिशय गरीब घराण्यातले मुलं आहेत, त्यांनी सहजासहजी त्या पोस्ट काढल्या. त्यामुळे कुणी जर म्हणत असेल की पैसे त्याची इन्क्वायरी लागली, मागचं जे कंबाईनचं काहीतरी फोन कॉल रेकॉर्ड झालं त्याचं, त्यामुळं अतिशय पारदर्शक भरती प्रक्रिया असते. माझा स्वतःचा जवळपास 2013 पासूनचा अनुभव आहे, म्हणजे 10-11 वर्ष झालं मी पाहतो MPSCकडं, त्याचं ॲनालिसिस करतो आहे. तर ही पारदर्शक भरती प्रक्रिया असते. फक्त आपलं ज्ञान आणि आपलं इंटरव्ह्यूमधलं प्रेझेंटेशन यावरचं सर्व असतं. सकारात्मक दृष्टिकोनातून आपण परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे. MPSC आणि किंवा स्पर्धा परीक्षा ही संयमाची आणि सातत्याची आणि बुद्धिमत्तेची परीक्षा असते. तुम्हाला संयम ठेवता आला पाहिजे. तिथं प्रश्न विचारत असताना किंवा परीक्षेचा जास्त वेळ लागला म्हणून सोडून द्या, इंटरव्ह्यू कधी होईल, काय होईल. अरे तुम्हाला एवढ्या मोठ्या पदापर्यंत जायचं म्हणजे तुमचं पेशन्स तर ते बघणारच ना. त्यामुळे संयम ठेवा, सातत्य ठेवा, तुमच्या विषयाचा अभ्यास करा. मी अनेक पण सांगतो, तुम्ही तुमच्या विषयाचा, ज्या विषयामध्ये तुमचं सेट नेट आहे, PG आहे, तर त्या विषयाचाच अभ्यास करा. धन्यवाद. नक्कीच आपणास सातत्यपूर्ण अभ्यासातून आपण यश संपादित कराल, हीच आशा एवढ्या उठाठेवीतून. शेवटी तुमची इच्छा आहे. टोमणे देत जगायचं की आपले आहे त्या परिस्थितीवर खंबीरपणे मात करून आपण आपलं यश संपादित करायचं. तुमच्याकडं अनेक व्यक्तींचे, तुमचे कुटुंबीय असतील, प्रत्येकाची इच्छा असेल की आपला मुलगा, आपली मुलगी या परीक्षेतून उत्तीर्ण व्हावी, किंवा आपल्या मुलानं कोणतरी चांगल्या पदावर जावं. तर बघा, हे बाकीच्या गोष्टी दूर ठेवा. आपल्या स्वतःच्या स्वाभिमानासाठी, स्वतःचं जीवन सुखकर होण्यासाठी, आपल्या कुटुंबाचं जीवन चांगलं होण्यासाठी आपल्याला संयम ठेवायचा आहे, आपल्याला सातत्य ठेवायचं आहे, आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला घवघवीत यश मिळवायचं आहे, हे डोक्यामध्ये पक्कं ठेवा. निश्चितच तुम्ही त्या यशाच्या शिखरापर्यंत जाऊ शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब, आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.